हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. चला तर आपल्या थर्ड चॅप्टरला कंटिन्यू करूया. चॅप्टरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ह्यात आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर पाहिलं आहे, प्रॉपर्टीज ऑफ वॉटरही पाहिलं आहे. आता आपला तिसरा टॉपिक चालू होतो आहे, प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. ओके, देन सी द प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. Color is an important property of soil. The soil gets its color as a result of several processes. आता कलर, रंग हा सॉइलचा फार महत्त्वाची प्रॉपर्टी आहे मित्रांनो. कलर आपण वेगवेगळ्या टाईपचे बघतो. भुऱ्या कलरची किंवा ग्रे कलरची माती असते किंवा रेडिश कलरची माती असते, ब्लॅक कलरची माती असते, ब्लॅकमध्ये पण शेड असतात वेगवेगळे. ओके, तर हे कलर पण ही प्रॉपर्टी आहे सॉइलची. सॉइल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. आणि हा कलर त्या सॉइलला वेगवेगळ्या प्रोसेसने मिळत असतो. तुम्हाला माहिती, जमिनीचा जो लेअर असतो हा, त्या लेअरखाली जी माती असते इकडे ती डार्क कलरची असते, पण वरच्या लेअरची माती मात्र अशी भुरसट कलरची होऊन जाते. का? बिकॉज ऑफ इरोजन. म्हणजे काय? जमिनीची धूप त्यामुळे होत असते. सूर्यप्रकाशामुळे किंवा पाण्यामुळे, पावसामुळे सुद्धा जमिनीची धूप होत असते. आपण शिकलो आहे मागच्या इयत्तेमध्ये. तर जमिनीच्या धूपमुळे वरच्या लेअरला जी सॉईल असते ती भुरसट कलरची असते, त्या मानाने आतली जी सॉईल असते ती डार्क कलरची असते. द कलर ऑफ सॉईल नियर लँड सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ लोअर लेयर्स. मी आत्ताच सांगितलं. सॉईल मे बी ऑफ डिफरंट कलर्स सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे. ओके, द कलर्स ऑफ सॉईल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. आणि ह्याच कलरचा उपयोग कशासाठी होतो? तर सॉईलच्या क्लासिफिकेशनसाठी, वर्गीकरणासाठी. Besides, they are indirectly useful in indicating several properties of land. त्यामुळे काय होतं की ही जी सॉईल आहे तिचे वेगवेगळे जे प्रॉपर्टीज दाखवण्यामध्ये ह्या कलरचा इनडायरेक्टली आपल्याला उपयोग होत असतो. In this way, the properties of the soil such as its fertility, drainage of water, capacity to hold water become clear from its color. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की ही जी माती आहे तिच्या रंगावरून तिचं फर्टिलिटी ठरवली जाते, सुपीकता ठरवली जाते. ड्रेनेज ऑफ वॉटर म्हणजे काय? पाण्याचा निचरा, ती पाणी किती शोषून घेऊ शकते किंवा पाण्याचा निचरा म्हणजे तिच्यापासून पाणी बाजूला किती टाकू शकते. कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, पाणी किती धरू शकते. बिकम क्लिअर फ्रॉम इट्स कलर, पाणी धरून ठेवण्याची तिची क्षमता, हे सगळं ह्या रंगावरून कळत असतं मित्रांनो. द कलर ऑफ द सॉईल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज ऑन केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न, लाईम. आणि ही जी सॉईल आहे, मृदेचा रंग म्हणजे सॉईलचा रंग तिच्या टेक्स्चरवर अवलंबून असतो, म्हणजे पोत. आता टेक्स्चर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही कापड पाहिले असतील. कपडे आपले वेगवेगळ्या टेक्स्चरमध्ये असतात. कॉटन, टेरेकॉट, नाही का, पॉलिस्टर, हे टेक्स्चर असतं कापडाचं. तसं त्याप्रमाणे हे सॉईलचं सुद्धा टेक्स्चर असतं. अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स. आणि ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहेत तिच्यामध्ये म्हणजे जैविक घटक. तसेच केमिकल इन्ग्रेडियंट्स काय आहेत तर आयर्न, लाईम वगैरे. आयर्न म्हणजे काय? लोखंड. लाईम मीन्स चुना. अशा रासायनिक घटकांवर त्या सॉईलचं टेक्स्चर अवलंबून असतं मित्रांनो. आता पुढे आपल्याला कळणारच आहे की सॉईल टेस्टिंगमध्ये काय काय पाहिलं जातं ते तुम्हाला कळणारच आहे की केमिकल इन्ग्रेडियंट्स कोणकोणते असतात, ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स कोणकोणते असतात ते आपल्याला कळणारच आहेत. ओके, पुढे आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, घरी करू शकतात तुम्ही. तुमच्या शाळेतही झाला असता, पण आता सध्या स्कूल बंद असल्यामुळे तुम्ही घरीही करू शकतात किंवा तुम्हाला तो अंदाजही येऊ शकतो इथे काय करायला सांगितलं आहे आपल्याला. ॲपरेटस आहेत हे
3 मेजरिंग सिलेंडर्स घेतलेले आहेत दिसत आहेत आपल्याला इथे फिगर नंबर 3.11 मध्ये. फिल्टर पेपर घेतला आहे, नंतर ग्लास फनेल्स आहेत हे आणि त्यांना फिल्टर पेपर लावला आहे. वॉटर घेतले आणि सॉईल घेतली, फाईन सँड, कोर्स सँड अँड सॉईल हे घेतलेले आपण. बघा प्रोसिजर काय आहे. फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर इन 3 ग्लास फनेल्स. Fill the cones with equal quantities of sand, sandy oil and clay. म्हणजे ए सिलेंडरमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, सँड दिली, वाळू दिली, इथे सँडी सॉईल दिली बीमध्ये आणि सीमध्ये आहे क्ले. प्लेस द फिनेल्स ऑन द मेजरिंग सिलेंडर्स. pour 1 test tube of water into each of the funnels and observe how much water is collected in each measuring cylinder. What inference will you draw from this? यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढणार. आता आपण ही प्रोसिजर बघणार आहोत. आपण सी पासून सुरुवात करूया मित्रांनो. सी मध्ये काय दिले, क्ले. आता ही जी क्ले सॉईल आहे ही बारीक असते, तिच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ऑब्वियसली ती इथे पाणी धरून ठेवणार आणि कमीत कमी पाणी खाली येणार. ओके, इथे कमी प्रमाणात पाणी दिसते बघा. त्यानंतर आहे आपल्याला बीमध्ये काय दिलं आहे, सँडी सॉईल म्हणजे वाळू मिश्रित सॉईल. जिथे बारीक बारीक खडे असतात त्या मातीमध्ये माती पण असते आणि बारीक बारीक खडे देखील असतात. अशी माती इथे टाकली आणि तिच्यात पाणी ओतले तर ते सगळंच पाणी तिथे मातीमध्ये राहील का, नाही. कारण ही जाडसर सँडी सॉईल असल्यामुळे तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता फार कमी आहे. म्हणून तिने बघा बरंचसं पाणी खाली सोडलं आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात तिने पाणी धरून ठेवलेलं आहे. ओके, आता सी सिलेंडरमध्ये ए सिलेंडरमध्ये काय दिलं आहे आपल्याला, सँड म्हणजे पूर्ण वाळू माहिती आहे आपल्याला, जिच्यात फार मोठे मोठे बारीक बारीक खडे असतात, मातीचा अंशही नसतो. आणि ह्या सँडमधून जर पाणी टाकलं तर ते पूर्ण खाली येईल. ती फक्त ओली होईल, ती मॉइश्चर होईल, फक्त ओली होईल, पण सगळं पाणी ती बाहेर टाकेल, ड्रेनेज करेल. ओके, त्यामुळे इथे पाण्याचा लेअर आपल्याला जास्त दिसतोय, इथे त्या मानाने कमी दिसतोय आणि इकडे तर फार कमी दिसतोय. याच्यावरून आपल्याला कळतंय की पाणी धरून ठेवण्याची क्षमता कोणत्या सॉईलमध्ये असते. ओके, पुढे आता आपल्याला सॉईल टेक्स्चर बघायचं आहे. ओके, सॉईल टेक्स्चर म्हणजे काय, मृदेचा पोत म्हणजे टेक्स्चर वेगवेगळ्या प्रकारची जी माती असते ते बघायचं आहे आपल्याला. सॉईल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस. द टेक्स्चर ऑफ द सॉईल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस साइजेस इन इट. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ सॉईल ऑन द बेसिस ऑफ इट्स टेक्स्चर. म्हणजे जी सॉईल आहे ती विविध कणांनी पार्टिकल्सने बनलेली असते, तिच्यावरून तिचं टेक्स्चर ठरलेलं असतं मित्रांनो आणि तेच आपल्याला इथे खाली बघायचं आहे. पहिली आहे सँडी सॉईल म्हणजे काय, रेताड माती जिच्यामध्ये वाळू पण आहे आणि माती पण आहे. आपण इथे ह्या एक्सपेरिमेंटमध्ये सँडी सॉईल इथे पाहिली होती ना, कोणत्या याला, बी सिलेंडरमध्ये सँडी सॉईल पाहिली होती. तीच सँडी सॉईल ही आहे मित्रांनो. बघा इथे तिच्यात बारीक बारीक कण दिसत आहेत खड्यांची आणि बारीक माती देखील दिसते. ओके, द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉईल. म्हणजे लार्ज पार्टिकल्स जे आहेत त्याचं प्रपोर्शन इथे जास्त असतं मित्रांनो ह्या सँडी सॉईलमध्ये. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉईल आणि पाण्याचा निचरा ह्या सॉईलमधून जास्त होतो. इट इज इझी टू प्लो दिस सॉईल. म्हणून ही सॉईल किंवा ही माती मशागत करण्यासाठी फार सोपी असते. तिची पण मशागत करतात म्हणजे शेतीसाठी किंवा पीक तयार करण्यासाठी, पिकासाठी ही माती वापरली जाते. बट इट इज लेस फर्टाईल. पण ही कमी सुपीक जमीन म्हटली जाते. This is because the particles of sandy soil are made of the mineral called silicon dioxide. आता ही कमी सुपीक का म्हटली जाते, कारण तिच्यामध्ये सिलिकॉन डायऑक्साईड हे
सँडी सॉईलमध्ये असतात, याचे पार्टिकल्स असतात. आता सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजे काय माहिती काय, हे खनिज आहे आणि या खनिजापासून मित्रांनो काच तयार केलं जातं. ह्या खनिजापासून असं हे खनिज आहे आणि मग हे खनिज ह्या मातीमध्ये उपलब्ध असल्यामुळे ही कमी सुपीक आहे ही जमीन. ओके, these particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to supply nutrients. आता हे पार्टिकल्स आहेत ते हे जे सिलिकॉन डायऑक्साईडचे जे पार्टिकल्स आहेत ते वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही आणि त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील कमी असल्यामुळे, कॅपॅसिटी ही कमी असल्यामुळे या न्यूट्रिएंट्स धरून ठेवण्याची सुद्धा क्षमता नाही ह्या मातीमध्ये. ओके, पुढचं बघूया आपण सिल्ट सॉईल. सिल्ट सॉईल म्हणजे तिला मराठीमध्ये पोयटा म्हटलेलं आहे, पण आपण इंग्लिशच लक्षात ठेवू. सिल्ट सॉईल ती बघा ह्या कलरची दिसते इथे, हिचा डार्क कलर असतो थोडा. द पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉईल आर मिडियम साईज. हे मिडियम साईजचे पार्टिकल्स असतात. इथे मोठ्या साईजचे पाहिले होते आपण, इथे सिल्ट सॉईलमध्ये मिडियम साईज पार्टिकल्स आहेत. सिल्ट सॉईल इज नॉट ॲज फ्लोएबल ॲज सँडी सॉईल. सँडी सॉईलसारखी ही मशागत करण्यासाठी सोपी नसते. हिची मशागत करता येणार नाही मित्रांनो. का? हाऊएवर इट इज मच मोर फ्लोएबल दॅन क्ले सॉईल. का? तर चिकन मातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास ही जडही जात नाही. हिची मशागत करणे सोपं नसतं, अवघड असतं, पण तरीसुद्धा जी चिकन माती आहे तिची मशागत करण्यापेक्षा हिची मशागत मात्र सोपी जाते. धिस सॉईल कंटेन्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. आणि ह्या सॉईलमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल्स जास्त प्रमाणात असतात. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज मच ग्रेटर. आणि हिची कॅपॅसिटी न्यूट्रिएंट्स सप्लाय करण्याची फार मोठी असते किंवा जास्त असते कॅपॅसिटी. सिल्ट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉईल. आणि ह्याच सिल्ट सॉईलला सेडिमेंटरी सॉईल म्हणतात. म्हणजे काय? मराठीत गाळाची मृदा. आता ही गाळाची मृदा कुठे तयार होते? नदी किनारी. भूगोलामध्ये आहे आपल्याला. जेव्हा मोठमोठे पूर वगैरे येतात तेव्हा तिथे गाळाची मृदा तयार होत असते आणि ती जमिनीच्या मशागतीसाठी फार महत्त्वाची असते. हे आपण पाहिलेलं आहे भूगोलामध्ये. पूर्वीच्या काळी सिंधू संस्कृती वगैरे ज्या होत्या त्या नदी किनारी वसलेल्या होत्या. का? कारण तिथे जमीन ही सेडिमेंटरी सॉईल असावी, गाळाची मृदा असावी, तिथे शेती करणं सोपं होतं, म्हणून तिथे सिंधू संस्कृती उभ्या राहिलेल्या होत्या. ओके, भूगोलात जायचं नाही आपल्याला, इतिहासामध्ये. पुढे क्ले सॉईल. आता क्ले सॉईल म्हणजे काय? चिकन माती. ती बघूया आपण. ती दिसायला ह्या कलरची असते बघा इथे. इन दिस सॉईल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. आता ह्या सॉईलमध्ये स्मॉल पार्टिकलचं प्रपोर्शन जास्त प्रमाणात असतं, प्रमाण खूप असतं. द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉईल फील स्मूथ टू टच. ह्या चिकन मातीचे जे पार्टिकल्स आहेत ते हाताला फार चिकन लागतात. क्ले सॉईल हॅज अ हायर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि ह्या क्ले सॉईलमध्ये वॉटर होल्ड करून ठेवण्याची, धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ओके, पुढे आपल्याला दिलेलं आहे सॉईल स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. सॉईलचं स्ट्रक्चर, मातीची रचना बघा. इथे मातीची रचना दिली, फिगरमध्ये दिसतंय. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. त्या सॉईलमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांच्या वेगवेगळ्या शेपमुळे तिचं स्ट्रक्चर बदलत असतं. सॉईल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर्स. बघा इथे दिलेलंच आहे फिगरमध्ये. हे कॉलमनार दिसत आहेत, कॉलमसारखे दिसत आहेत की नाही. लॅमिनारमध्ये हे येत आहेत आणि ग्रॅन्युलरमध्ये बारीक कण स्वरूप आहेत हे.
आणि ब्लॉक शेप म्हणजे काय, ब्लॉकसारखे एकमेकाजवळ आहेत. हे सॉईलचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. हे तुम्ही कुठे पाहिलंही असेल, फिरायला जातो आपण तेव्हा किल्ल्यांवर वगैरे किंवा डोंगराळ भागात हे स्ट्रक्चर आपण पाहिलेलंच असेल. ओके, आता आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल स्ट्रक्चर बघायचं आहे. ह्या मृदेचे म्हणजे ह्या मातीच्या रचनेचे महत्त्व बघायचं आहे. द फर्टिलिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन सॉईल स्ट्रक्चर. फर्टिलिटी म्हणजे काय, सुपीकता. त्या जमिनीची सुपीकता ही कशावर अवलंबून आहे, त्या सॉईलच्या स्ट्रक्चरवर, तिची रचना कशी आहे, पोत कसा आहे त्याच्यावर. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. पहिला आहे, रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. झाडाची मुळं, ह्या मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा सप्लाय होतो. कशामुळे, मातीमुळे. वॉटर ड्रेनेज इज गुड. पाण्याचा निचरा चांगला होतो. कशामुळे, मातीमुळे. ह्या म्हणजे मातीच्या स्ट्रक्चरमुळे. तिचं स्ट्रक्चर चांगलं असेल तर पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आणि त्याच्यामुळे झाडाच्या मुळांची योग्य वाढ होत असते. ओके, आता युजेस ऑफ सॉईल बघायचेत आपल्याला. सॉईलचा कुठे कुठे उपयोग होतो आपल्या डेली लाईफमध्ये. प्लांट कन्झर्वेशन म्हणजे काय, वनस्पतींचे संवर्धन, त्यांच्या वाढीसाठी मातीची गरज असते. टू हेल्प प्लांट्स ग्रो, हा तर सर्वात महत्त्वाचा आणि मोठा असा उपयोग आहे सॉईलचा. दुसरा आहे वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता तिच्यामध्ये असल्यामुळे ती पाणी धरून ठेवण्याच्या कामासाठी उपयोगात येते आपल्याला. तर कोणकोणते बघा, सॉईल होल्ड्स वॉटर, पाणी धरून ठेवते. ॲज अ रिझल्ट, बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रूआउट द इयर. यामुळे मातीचे बंधारे बांधलेले असतात किंवा तळे असतात, माहिती आहे आपल्याला, ते मातीचेच असतात. पावसाचं जे पाणी पडतं मित्रांनो, ते वर्षभर शेतीसाठी किंवा गावाला वापरण्यासाठी जे साठवलं जातं, ते बंधारे किंवा लेक्समध्ये ते पाणी असतं. आणि ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता कोणामध्ये असते, सॉईलमध्ये असते. म्हणून सॉईलचा हा सुद्धा उपयोग आहे, वॉटर कन्झर्वेशन. तिसरा उपयोग आहे प्लास्टिसिटी, म्हणजे काय, आकारयता. तिला जसाही आकार दिला त्या आकारामध्ये ती येते मित्रांनो, म्हणून तिचा हा पण उपयोग आहे. सॉईल कॅन बी गिव्हन एनी रिक्वायर्ड शेप. सॉईलला आपण आपल्या मनाप्रमाणे कोणताही शेप देऊ शकतो. धिस प्रॉपर्टी ऑफ सॉईल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. आणि यालाच आपण प्लास्टिसिटी म्हणतो, अकार्यता म्हणतो. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ अ व्हरायटी ऑफ शेप्स. बघा, ह्या तिच्या गुणधर्मामुळे, ह्या प्रॉपर्टीमुळे आपण त्या मातीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे भांडी बनवत असतो. ओके, दीज आर्टिकल्स कॅन बी बेक्ड टू मेक देम हार्ड. तुम्हाला माहिती का की मातीचे जे आर्टिकल्स बनवले जातात, ज्याही वस्तू बनवल्या जातात त्या बेक केल्या जातात मित्रांनो. समजा आता ही वीटच घ्या तुम्ही, बांधकामासाठी वीट वापरले जाते आणि ही वीट सँडी सॉईलपासून बनवलेली असते. ज्याही वस्तू सॉईलपासून बनवलेल्या असतात त्याआधी त्यांना आकार देऊन बनवलं जातं, उन्हामध्ये वाळवलं जातं आणि नंतर मग त्यांना बेक केलं जातं मित्रांनो, भाजलं जातं. त्यामुळे त्यांचं लाईफ फार वाढत असतं, ते टिकतात आपल्याला. वॉटर स्टोरेज अर्थन पॉट्स म्हणजे पिण्याचे माठ वगैरे, अर्थन लॅम्प्स, आयडल्स, ब्रिक्स एक्सेट्रा आर आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉईल. म्हणजे माठ किंवा रांझण किंवा पणत्या, दिवाळीला आपण ज्या पणत्या लावतो त्या, किंवा मूर्ती, आयडल्स म्हणजे मूर्ती, विटा वगैरे, हे सगळं ह्या मातीपासून बनवलं जातं. का मित्रांनो, बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी. तिच्या ह्या गुणधर्मामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स आपण बनवू शकतो. पुढे दिलं आहे आपल्याला सम युजफुल टाईप्स ऑफ सॉईल. पहिला आहे चायना क्ले. हिला कावलेन देखील म्हणतात. ह्या चायना क्लेला आपण मराठीला चिनी माती म्हणतो
इट इज व्हाईट इन कलर, ही व्हाईट कलरची असते. इट इज यूज्ड टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस, मास्क, जार्स एक्सेट्रा. आपल्या रोजच्या वापरामध्ये एक आहे चिनी मातीची वस्तू. कोणती? आपला चहाचा कप किंवा दुधाचा कप. तुम्ही दूध घेत असाल तर तो मग असतो ना, तो चिनी मातीचाच असतो. कपबशी ही चिनी मातीची असते. क्रॉकरी असतात आपल्या घरात, अजून वेगवेगळ्या प्रकारचे सेट असतात, डिनर सेट वगैरे. शिवाय बाथरूम टाईल्स ह्यासुद्धा चिनी मातीच्या असतात. टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस, प्रयोगशाळेमध्ये जे ॲपरेटस असतात ते बहुतेक चिनी मातीचेच असतात. बाकीचे काचेचे असतात, पण जे व्हाईट कलरमध्ये असतात ते चिनी मातीचे. जार्स वगैरे हे सगळं ह्या चायना क्लेचा हा उपयोग असतो मित्रांनो. दुसरी आहे शाडू सॉईल. हिला आपण सगळेजण ओळखतात. ह्या शाडू सॉईलपासून आपण आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती तयार करत असतो किंवा वेगवेगळ्या मूर्त्या तयार होतात. स्टॅच्यूज अँड आयडॉल्स तयार केले जातात ह्या मातीपासून आणि ही व्हाईटिश कलरमध्ये असते. पुढचा आहे टेराकोटा सॉईल. धिस सॉईल इज रेड इन कलर. ही सॉईल रेड कलरमध्ये असते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स यूज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम धिस सॉईल. काही डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बनवण्यासाठी किंवा झाडांना लावायचे त्या कुंड्या असतात बघा रेड कलरमध्ये, तर त्या कुंड्या ह्या टेरेकोटा मृदेपासून ह्या सॉईलपासून बनवलेल्या असतात. नंतर चौथं आहे मुलतानी सॉईल. मुलतानी सॉईल आपण नाव ऐकलेलंच असेल सर्वांनी. दिस सॉईल इज यूज्ड इन कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधनांमध्ये हिचा उपयोग केला जातो. अशी ती आपण घरी बहुतेक जण वापरतात. चेहऱ्याला जर ही माती लावली तर आपली स्किन ग्लो करत असते. जर कोणाला पिंपल्स वगैरे येत असतात तर त्या पिंपल्सवर देखील ह्या क्ले मातीचा उपयोग होत असतो मित्रांनो. पुढचा भाग बघूया. सॉईल टेस्टिंग. आता मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं की सॉईलमध्ये कोणकोणते ऑर्गॅनिक मॅटर असतात, केमिकल मॅटर असतात, ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. तर ते आपण इथे बघूया. ओके. सॉईल टेस्टिंगमध्ये म्हणजे ह्या सॉईलचं परीक्षण कसं करायचं असतं ते आपण इथे बघणार आहोत. द प्रॉपर्टीज ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल कॅन बी डिटरमाइंड बाय सॉईल टेस्टिंग. ह्या मृदेचे किंवा ह्या मातीचे परीक्षण केल्यामुळे जमिनीमध्ये विविध घटकांचे प्रमाण आपल्याला लक्षात येतं की ह्या जमिनीमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यांचे प्रमाण किती आहे ते आपल्याला लक्षात येतं मित्रांनो. त्यामुळे सॉईल टेस्टिंग करणं फार गरजेचं आहे. ड्युरिंग सॉईल टेस्टिंग द सॉईल इज एक्झामाइन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. आता सॉईलचं जे निरीक्षण असतं किंवा टेस्टिंग असतं त्याच्यामध्ये काय पाहिलं जातं तर त्या सॉईलचा कलर पाहिला जातो, नंतर टेक्स्चर पाहिलं जातं आणि नंतर ऑर्गॅनिक मॅटर किती प्रमाणात आहेत ते पाहिलं जातं. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच काय, सेंद्रिय पदार्थ, ते किती प्रमाणात आहेत ते पाहिलं जातं मित्रांनो. सॉईल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ deficiency of any ingredients and to decide what measures should be taken to remove the deficiency. आता सॉईल टेस्टेड टू फाइंड आउट. आता सॉईल टेस्ट केल्यावर काय आपल्याला सापडतं, काय शोधतो आपण त्याच्यामध्ये. देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट्स. तिथे एखाद्या इन्ग्रेडियंट्सची डिफिशियन्सी आहे का, कमतरता आहे का ते बघतो आणि ती दूर करण्यासाठी काही उपाय योजावे लागतात. ते काय आहे ते बघण्यासाठी आपल्याला सॉईल टेस्टिंग करावी लागते मित्रांनो. पुढे आहे द सॉईल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड इन अन ओपन स्पेस इन द शेड फॉर 8 to 10 days. इट इज देन सिफ्टेड थ्रू अ सिव. मातीच्या टेस्टिंगसाठी, सॉईलच्या टेस्टिंगसाठी जो मातीचा नमुना तयार केलेला असतो तो 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी वाळवावा लागतो, सुकवावा लागतो. पण तो उन्हात न ठेवता वाळवावा लागतो आणि नंतर मग तो चाळणीतून गाळून घ्यावा लागतो. सिव म्हणजे काय, चाळणी किंवा गाळणी.
पीठ गाळते ना, आपलं गव्हाचं पीठ असतं वगैरे ते गाळते, ती चाळणी पाहिली असेल तर अशा चाळणीतून ती माती गाळून घ्यावी लागते. टू टेस्ट नेमली द pH and the electrical conductivity test are particularly useful in finding out the characteristics of soil. 2 प्रकारच्या टेस्ट असतात मित्रांनो. कोणत्या? द pH अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. ह्या 2 टेस्ट असतात सॉईलच्या. लक्षात ठेवा, सॉईल टेस्टिंगमध्ये कोणत्या 2 महत्त्वाच्या टेस्ट असतात? द pH टेस्ट अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. या 2 प्रकारच्या टेस्ट तिथे असतात जमिनीचे किंवा मातीचे कॅरेक्टरिस्टिक बघण्यासाठी. यू कॅन डिटरमाइन द fertility of the soil in your fields with the help of different tests. शिवाय तुमच्या मातीची, तुमच्या शेतातील मातीची तुम्ही सुपीकता बघण्यासाठी मातीचं परीक्षण करू शकतात. तुमच्या मातीमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स किती प्रमाणात आहेत, तिला कोणत्या इन्ग्रेडियंट्सची गरज आहे, ही टेस्टिंग तुम्ही मातीची करू करतात. बहुतेक शेतकरी करतात. तुमचे पप्पा मम्मी असतील तर बघा, विचारा त्यांना की आपण असं करतो का, आपल्या शेताच्या मातीचं परीक्षण करतो का, कसं करतात ते तुम्ही त्यांना विचारू शकतात. ओके, पुढे आहे कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉईल फर्टिलिटी. याचा अर्थ काय की जी माती आहे तिची सुपीकता कमी होण्याची कारणे. सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. आता सॉईलचा जो pH आहे मित्रांनो, तो 6पेक्षा कमीही नको आणि 8पेक्षा जास्तही नको. म्हणजे सॉईलचा pH किती पाहिजे आपल्याला? 7च पाहिजे. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. हे जे ऑर्गॅनिक मॅटर आहेत म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत, त्यांचं जर कमी प्रमाण असेल तर ती सॉईल फर्टिलिटीला उपयोगाची नाही. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. त्या सॉईलमधून जर पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल तर ती फर्टिलिटीसाठी उपयुक्त नाही. रिपीटेड कल्टिव्हेशन ऑफ द सेम क्रॉप. म्हणजे सतत एकच पीक घेणे. ह्या वर्षी गहू जर लावला, ह्या 6 महिला जर गहू लावला तर पुढच्या वेळेला ते पीक काढल्यानंतर पुन्हा गहूच लावला, तिसऱ्यांदा पुन्हा गहूच लावला तर त्या जमिनीचं जे पोत असतं, टेक्स्चर असतं, ते खराब होतं, फर्टिलिटी खराब होते मित्रांनो. त्यामुळे हे आपलं जे क्रॉप आहे किंवा पीक आहे ते आदलून बदलून करायचं असतं. कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. आता नेहमी त्या जमिनीमध्ये खाऱ्या पाण्याचा जर वापर केला तर त्या जमिनीची फर्टिलिटी कमी होत असते. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. एक्सेसिव्ह यूज ऑफ म्हणजे अति प्रमाणात जर केमिकल फर्टिलायझर्स वापरले, खते वापरली किंवा पेस्टिसाइड्स म्हणजे काय, कीटकनाशकं जर अति प्रमाणात वापरले तर त्या सॉईलची फर्टिलिटी कमी होते मित्रांनो. ओके, एवढं लक्षात येतं आहे. आता वर्ल्ड सॉईल डे काय आहे? 5 डिसेंबर. टू मेक एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉईल. म्हणजे जागतिक मृदा दिन कोणता आहे? 5 डिसेंबर. लक्षात ठेवायचे तुम्हाला. एवढं चॅप्टर तुम्हाला लक्षात आलंच असेल. ओके, देन सी यू लेटर.